नमस्कार मित्रांनो, इंग्लिश बोलूया या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी बोलत असताना काय काय चुका करतो व योग्य पद्धतीने इंग्रजी कसे बोलायचे हे पाहणार आहोत. आपण जनरली बोलत असताना ही कम यस्टरडे अशा पद्धतीचे वाक्य बोलतो, पण यस्टरडे म्हणजे ही काल घडलेली घटना आहे आणि इथे भूतकाळ वापरायला पाहिजे. त्यामुळे इथे क्रियापदाचे दुसरे रूप वापरले पाहिजे. म्हणून हे वाक्य ही केम येस्टरडे अशा पद्धतीने येईल. त्यानंतर आपण बोलत असताना आय एम ॲग्री विथ यू अशा पद्धतीचे वाक्य बोलतो. ॲग्री हे ऑलरेडी वर्ब असल्यामुळे त्याच्या मागे पुन्हा एम लावायची गरज नसते. त्यामुळे आपण डायरेक्टली आय ॲग्री विथ यू अशा पद्धतीचे वाक्य बोलू शकतो. ही इज हॅव्हिंग 2 ब्रदर्स. इथे आपल्याला पदेशन दाखवायचे आहे, म्हणजे त्याला 2 भाऊ आहेत अशा पद्धतीने म्हणायचं आहे. त्यामुळे इथे आपल्याला ही हॅज 2 ब्रदर्स अशा पद्धतीने वाक्य बोलायला पाहिजे. त्यानंतर आपण कॅन यू एबल टू हेल्प मी अशा पद्धतीने बोलतो. आता कॅन हे सुद्धा ॲबिलिटी दाखवतं आणि एबल टू हे सुद्धा ॲबिलिटी दाखवतं. त्यामुळे या 2 शब्दांचा एकाच वाक्यात वापर न करता कॅन यू हेल्प मी अशा पद्धतीने म्हणू शकतो किंवा आर यू एबल टू हेल्प मी अशा पद्धतीने बोलू शकतो. माय ऑल फ्रेंड्स आर कमिंग. आता इथे शब्दांचा जो काही क्रम आहे तो थोडासा चुकलेला आहे. इंग्रजी बोलत असताना शब्दांचा क्रम सुद्धा योग्य असणं गरजेचं आहे. त्यामुळे इथे ऑल माय फ्रेंड्स आर कमिंग अशा पद्धतीने बोलायला पाहिजे. आय एम वर्किंग हिअर फ्रॉम 2 years. आता इथे भूतकाळामध्ये कुठेतरी ही घटना चालू झालेली आहे आणि अजूनही ती सुरूच आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. त्यामुळे इथे आय हॅव बीन वर्किंग हिअर फ्रॉम 2 years अशा पद्धतीने म्हणू शकतो. डिस्कस अबाउट द इश्यू. आता यामध्ये डिस्कस या शब्दामध्येच टू टॉक अबाउट हा शब्द अंतर्भूत असतो. त्यामुळे असे न म्हणता डिस्कस द इश्यू अशा पद्धतीने आपण बोलायला पाहिजे. आपण बोलत असताना आय एम हॅव्हिंग फीवर अशा पद्धतीने बोलतो. तर ज्यावेळी तुमची हेल्थ कंडिशन विषयी त्यावेळी तुम्ही बोलता त्यावेळेला हॅव हा शब्द वापरायचा आहे. त्यामुळे आय हॅव अ फीवर अशा पद्धतीने आपण बोलायचे आहे. आय डिडंट न्यू अबाउट दिस. आता या वाक्यामध्ये आपण डिड नंतर क्रियापदाचे मूळ रूप वापरायचे आहे, कारण डिड हा ऑलरेडी पास्ट फॉर्म आहे आणि न्यू हा देखील पास्ट फॉर्म आहे. त्यामुळे आपल्याला डिड नंतर क्रियापदाचे मूळ रूप वापरायचे आहे. त्यामुळे आपण आय डिडंट नो दिस अशा पद्धतीने बोलायचे आहे. ही सेड मी द ट्रूथ. आपण बोलत असताना से नंतर लगेचच ऑब्जेक्ट येऊ शकत नाही. त्यामुळे हे वाक्य आपल्याला ही टोल्ड मी द ट्रूथ अशा पद्धतीने बोलायचे आहे. शी इज मोर बेटर दॅन हिम. आता या वाक्यामध्ये बेटर या शब्दामध्ये मोर या शब्दाचा ऑलरेडी अंतर्भाव आहे. त्यामुळे मोर बेटर न म्हणता शी इज बेटर दॅन हिम अशा पद्धतीने बोलायचे आहे. आय रिटर्न बॅक होम. आता या वाक्यामध्ये रिटर्न या शब्दाचाच अर्थ परत येणे अशा पद्धतीने आहे. त्यामुळे इथे बॅक या शब्दाचा वापर करण्याची गरज नाही. आय रिटर्न होम अशा पद्धतीने तुम्हाला बोलायचे आहे. बोलताना आपण ही इज मॅरिड विथ अ फ्रेंड अशा पद्धतीने बोलतो, पण असे न बोलता मॅरिड नंतर आपल्याला टू हा शब्द वापरायचा आहे. त्यामुळे हे वाक्य ही इज मॅरिड टू अ फ्रेंड अशा पद्धतीने बोलायचे आहे. आय प्रिफर कॉफी दॅन टी. या वाक्यामध्ये आपण प्रिफर या शब्दानंतर दॅन हा शब्द वापरू शकत नाही, कारण याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करत नाहीये. त्यामुळे इथे आपल्याला टू हा शब्द वापरावा लागेल. त्यामुळे बोलत असताना आपण आय प्रिफर कॉफी टू टी अशा पद्धतीने. आणखीन एक आपण बोलताना चूक करतो ती म्हणजे वन ऑफ माय फ्रेंड इज कमिंग. आता इथे एकच मित्र आहे, पण सगळ्या मित्रांमधला एक मित्र आहे. त्यामुळे इथे आपल्याला फ्रेंड हा शब्द न वापरता फ्रेंड्स असे म्हणायचे आहे, कारण सर्व मित्रांमधला एक मित्र आहे.
त्यामुळे वन ऑफ माय फ्रेंड्स इज कमिंग अशा पद्धतीने बोलायचे आहे. आणखीन एक चूक आपण करतो ती म्हणजे आय एम गोइंग टू ऑफिस. इथे आपल्याला द हा शब्द वापरायचा आहे, कारण ज्यावेळी आपण ऑफिस विषयी बोलतो त्यावेळेला आपल्या पर्टिक्युलर ऑफिस विषयी आपण सांगत असतो. त्यामुळे अशा एका विशिष्ट ठिकाणाविषयी जर आपण बोलत असो तर त्याच्या अगोदर आपल्याला द वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे इथे आय एम गोइंग टू द ऑफिस अशा पद्धतीने बोलायचे आहे. आणखीन एक चूक आपण जी करतो ती म्हणजे ही इज सिनियर दॅन मी. आता इथे आपण असे जर बोलत असू तर आपण कंपॅरिझन करतोय. त्यामुळे आपल्याला इथे कंपॅरिझन न करता आपल्याला फक्त असं सांगायचं आहे की तो व्यक्ती माझ्यापेक्षा सिनियर आहे. त्यामुळे आपल्याला इथं दॅनच्या ऐवजी टू वापरायचे आहे. त्यामुळे हे वाक्य ही इज सिनियर टू मी अशा पद्धतीने बोलायचे आहे. आणखीन एक चूक आपण बोलत असताना करतो ती म्हणजे ही डिड अ मिस्टेक. आता इथे मिस्टेक या संदर्भामध्ये आपण मेक हा शब्द वापरायचा आहे. त्यामुळे इथे हा शब्द वापरून वाक्य असे येईल ही मेड अ मिस्टेक. इंग्रजी बोलत असताना आपण आणखीन एक चूक करतो ती म्हणजे आय एव्हरीडे गो टू स्कूल. इंग्रजी बोलत असताना आपल्याला वर्ड ऑर्डर म्हणजे शब्दांचा क्रम योग्य पद्धतीने लावणे गरजेचे आहे. इंग्रजी बोलत असताना आपल्याला आधी सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्यानंतर टाइम अशा पद्धतीने क्रम लावायचा आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये एव्हरीडे हे वाक्याच्या शेवटी येते. त्यामुळे हे वाक्य आय गो टू स्कूल एव्हरीडे अशा पद्धतीने येईल. शी हॅव 2 डॉग्स अशा पद्धतीने देखील आपण बोलतो. या वाक्यामध्ये आपण एक तरी सी नंतर हॅव वापरू शकत नाही, कारण ही, शी, इट या प्रोनाउनना आपण हॅज वापरतो. त्यामुळे आपल्याला शी हॅज अशा पद्धतीने वापरावं लागेल. आणि त्यानंतर टू डॉग अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. टू डॉग न म्हणता आपल्याला टू डॉग्स, कारण डॉग 2 आहेत त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी शब्द वापरावा लागेल. त्यामुळे हे वाक्य शी हॅज 2 डॉग्स अशा पद्धतीने बोलायचे आहे. की नाही बोलत असताना आपण चूक करतो ती म्हणजे आय एम लिव्हिंग हिअर सिन्स 2 इयर्स अशा पद्धतीने बोलतो. तर असे न बोलता आपल्याला एक तरी ही घटना पास्ट मध्ये कुठेतरी चालू झालेली आहे आणि अजून ती सुरू आहे, म्हणजे भूतकाळामध्ये 2 वर्षांपूर्वी तुम्ही राहत होतात आणि त्याच ठिकाणी आजही राहता आहे. त्यामुळे तुम्हाला आय हॅव बीन अशा पद्धतीने प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस अशा पद्धतीचा टेन्स वापरायचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे सिन्स हे पर्टिक्युलर डेट साठी वापरले जाते. त्यामुळे तुम्हाला इथे सिन्सचा वापर करता येणार नाही. सिन्स असा जर वापर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही सिन्स 2020 अशा पद्धतीने करू शकता. पण इथे तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी सांगितलेला आहे. त्यामुळे या कालावधीसाठी तुम्हाला फॉर हा शब्द वापरायचा आहे. त्यामुळे हे वाक्य आय हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 2 इयर्स अशा पद्धतीने बोलता येईल. आणखी एक चूक आपण बोलत असताना करतो ती म्हणजे शी डोंट लाईक इट. आता या वाक्यामध्ये आपल्याला डोंटचा वापर करायचा नाही, कारण हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधले वाक्य आहे. शिवाय ही, शी, इट हे तृतीय पुरुषी एकवचनी प्रोनाउन आहे. याच्या समोर आपण डू हा शब्द वापरत नाही तर डज हा शब्द वापरतो. त्यामुळे आपल्याला शी डझंट लाईक इट अशा पद्धतीने हे वाक्य बोलायचे आहे. आणखी एक वाक्य आपण वापरतो ते म्हणजे आय डोंट नो नथिंग. आता या वाक्यामध्ये डोंट हा ऑलरेडी नकारार्थी आहे आणि नथिंग हा शब्द सुद्धा नकारार्थी आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये 2 शब्द नकारार्थी आपण वापरलेले आहेत. त्यामुळे हे वाक्य असे न बोलता आय डोंट नो एनिथिंग अशा पद्धतीने बोलायचे आहे. आणखी एक चूक आपण करतो ती म्हणजे आय हॅव मच फ्रेंड्स. आता मच हा शब्द आपण मोजता न येणाऱ्या गोष्टींसाठी वापरतो. तर आपल्याला असे न करता मचच्या ऐवजी मेनी हा शब्द वापरायचा आहे, कारण मेनी हा शब्द मोजता येणाऱ्या गोष्टींसाठी वापरला जातो. फ्रेंड्स आपण मोजू शकतो, त्यामुळे इथे आपल्याला मेनी हा शब्द वापरायचा आहे. त्यामुळे हे वाक्य आय हॅव मेनी फ्रेंड्स अशा पद्धतीने बोलता येईल.
आणखीन एक कॉमन मिस्टेक आपण करतो ती म्हणजे पीपल इज हॅपी. आता या वाक्यामध्ये पीपल हे अनेकवचनी आहे, त्यामुळे इथे आपल्याला पीपल आर हॅपी अशा पद्धतीने बोलावे लागेल. तर कशा वाटल्या या कॉमन मिस्टेक्स? तुम्ही यातली कोणती मिस्टेक करत होतात हे आम्हाला कमेंट करून सांगा. या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेला बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू.